नमस्कार पुणेकरांनो. होय, मीच तो ज्याचा व्हिडिओ सध्या तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर फिरतोय. जशा एका झलकेने तुमच्या हाय सोसायटीच्या खिडक्या दरवाजे आपोआप बंद होतात. टीव्हीवरच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये तुम्ही मला दहशत म्हणता, नरभक्षक म्हणता, पण कधी माझ्या डोळ्यातली भीती तुम्हाला दिसली का? आज मला माझं मन मोकळं करायचंय. तुम्हाला प्रश्न पडलाय ना की मी जंगल सोडून तुमच्या पुण्याच्या गर्दीत का घुसतोय? पुणेकरांनो, तुम्हाला आठवतंय का काही वर्षापर्यंत हडपसर, वाघोली, हिंजवडी किंवा कात्रच्या पलीकडे काय होतं? तिथं आमचं राज्य होतं. दाट झाडी होती, शांतता होती. पण तुमचं शहर जसजसं वाढू लागलं तसं तसं तुम्ही डोंगर पोखरले आणि तिथे गगनचुंबी इमारती उभ्या केल्या. माझ्या आजोबांनी जिथे शिकार केली होती तिथे आज तुमच्या IT पार्क्स आणि लक्झरी टाउनशिप उभ्या आहेत. तुम्ही माझ्या घराचे फ्लॅट केले. मग आता मला सांगा, मी राहायचं कुठं? जंगलात असताना हरणं होती, सस्य होते. पोट भरण्यासाठी मला कोणाच्या घरात डोकावण्याची गरज नव्हती हो. पण आता जंगल तुटली तशी माझी नैसर्गिक शिकारही संपली. पोटात भुकेचा आगडो मुसळला की कळत नाही हो की जंगल आहे की शहर. तुमच्या कचराकोंड्यावर भटकणारे कुत्रे आणि सोसायटीमध्ये फिरणारे डुकरं पाहून मला असं वाटतं, चला आजच्या दिवसापुरतं तरी पोट भरेल. मी हौसेसाठी नाही हो तुमच्या शहरात येत. पोटाची खळी भरण्यासाठी आलेलो आहे. एक निर्वासित आहे मी. पुण्याच्या कडेला असणारे उसाचे मळे मला माझ्या जंगलासारखेच वाटतात. दिवसाच्या उजेडाला घाबरून मी तिथे लपतो. पण जेव्हा ऊस तोडला जातो तेव्हा अचानक मला उघड्यावर यावं लागतं. आणि मग सुरू होतो तोच थरार. लोकांचा जमाव, दगडफेक आणि जीवाच्या आकांताने धावणार मी. खरं सांगू, तुमच्या गाड्यांची ते कर्कश हॉर्न आणि डोळे दिपवणारे दिवे पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकतो. मला रस्ता ओलांडायचा असतो फक्त माझ्या पिल्लांकडे जाण्यासाठी. पण तुमच्या वेगाने धावणाऱ्या वाहनाखाली चिरडून मरणं माझ्या नशिबी येतं. मला पुणेकर नाही व्हायचं हो. मला ट्रॅफिक जाम आणि प्रदूषणाची सवय नाही. मला माझं शांत आणि हिरवं जंगलच हवं आहे. पण जोपर्यंत तुम्ही निसर्गावर अतिक्रमण करणे थांबवणार नाही तोपर्यंत आमचा आणि तुमचा हा संघर्ष असाच चालू राहील. जेव्हा कधी मला तुमच्या वस्तीत पाहाल तेव्हा विनंती करतो, आरडाओरडा करू नका. मला अधिक घाबरवू नका. वन खात्याला बोलवा. मला सुखरूप माझ्या उरल्या सुरल्या घरी जाऊ द्या. मी तुमचा शत्रू नाही हो. मी फक्त माणसाने हिरावून घेतलेल्या घराचा शोध घेणारा एक जीव आहे. तुमचाच बिबट्या.